महायुती सरकारचा एक महत्त्वपूर्ण धार्मिक निर्णय पाहूया सविस्तर बातमी। महाराष्ट्रामध्ये देवींची 3.5 शक्तिपीठं मानली जातात। त्यापैकी पार्वती, यमाई आणि रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकविरा देवी। लोणावळ्याजवळील वेहरगाव कार्ला या गडावर आई एकविरा देवी आहे। ही एक आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान म्हणून तिची ख्याती आहे। इसवी सनाच्या पहिल्या दशकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणावळ्याजवळील वेहरगाव येथील कार्ला लेणी। ही बौद्धकालीन प्राचीन लेणी असून 160 ख्रिस्तपूर्व सनापासून अस्तित्वात आहे। देवीची मूर्ती ही स्वयंभू पाषाणाची आहे। तसेच अनेक समाजांची श्री एकविरा देवी ही कुलस्वामिनी आहे, श्रद्धास्थानी आहे। नवसाला पावणारी देवी म्हणून एकविरा आईची ख्याती आहे। चैत्र आणि अश्विन या 2 महिन्यात देवीची यात्रा भरते। या दोनही यात्रांना राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनास आणि नवस फेडण्यासाठी येत असतात। राज्यभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील एकविरा देवीच्या मंदिराचं आता रूपडं बदलावं अशी मागणी अनेक दिवसांपासून भक्तांच्या वतीनं करण्यात येत होती। काही भक्तांनी तर तसा नवस देखील केला होता। येथे बौद्धकालीन प्राचीन लेणी असून भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे एकविरा देवीच्या मंदिराचं काम हे वारंवार रखडत होतं। मात्र महायुती सरकारने यातून मार्ग काढलाय। पुरातत्व विभागाचे नियम पाळत मंदिराच्या भिंतींवरील सिमेंट आणि मेटॅलिक पेंटचा थर काढून त्याला मूळ स्वरूप दिलं जाणार आहे। तसेच नगारखान्याचा देखील पूर्णपणे जीर्णोद्धार केला जाईल। दगडी पायऱ्या आणि संरक्षक भिंतीची दुरुस्ती केली जाणार आहे। या सर्व कामासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया MSRDC ने सुरू केली आहे। सोबतच भक्तांसाठी सर्व सुविधा आणि परिसर सुशोभीकरणाचं काम देखील करण्यात येणार आहे। त्यामुळे आता लवकरच एकविरा देवीच्या मंदिराचा कायापालट भक्तांना पाहता येणार आहे। अनेक वर्षांपासून भक्तांची इच्छा होती ती या मंदिराचा कायापालट व्हावा। भक्तांच्या या नवसाला आता देवी पावणार आहे। महायुती सरकारच्या या महत्त्वपूर्ण धार्मिक निर्णयामुळे एकविरा देवीच्या भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।